नमस्कार मित्रांनो, मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीतील अजरामर तारा म्हणजेच लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे उर्फ लक्ष्या मामा हे नाव जरी ऐकलं तरी आपसुकच मनात एक खंत वाटते आणि ती म्हणजे लक्ष्या मामा आपल्यात का राहिले नाही। लक्ष्मीकांत बेर्डे हे महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातलं असं एक ताईत आहे जे पिढ्यानपिढ्या टिकून असेल। दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसास त्यांनी घेतलेला होता। मात्र सर्व काही सुरळीत चालत असताना 16 डिसेंबर 2004 रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मुंबईत त्यांचे निधन झाले। त्यांच्या निधनाने अख्खी मराठी सृष्टीचा एक चमकता तारा आपण कायमचा गमावला आहे। त्यांच्या पश्चात पत्नी अभिनेत्री प्रिया बेर्डे, मुलगी स्वानंदी बेर्डे व मुलगा अभिनय बेर्डे असा त्यांचा परिवार आहे। लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या मृत्यूवेळी अभिनय हा फक्त 7च वर्षाचा होता। अवघ्या 7व्या वर्षीच त्याच्या डोक्यावरील बापाचं छत्र हे कायमचे हरपलं। मात्र नुकतंच काही दिवसांपूर्वी अभिनयने देखील आईवडिलांच्या पावलावर पाऊल देत मराठी सृष्टीत आता पदार्पण केलं आहे। 2017 मध्ये आलेल्या ती सध्या काय करते या चित्रपटाद्वारे त्याने त्याच्या अभिनय प्रवासाला जोरदार सुरुवात केली आहे। या चित्रपटातील भूमिकेसाठी अभिनयला सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण पुरस्कार देखील मिळाला आहे। 3 नोव्हेंबर 1997 रोजी अभिनय याचा जन्म मुंबईत झाला। सध्या तो 28 वर्षाचा असून कलाविश्वात सक्रिय आहे। अभिनय लग्न कधी करणार याची उत्सुकता त्याच्या असंख्य चाहत्यांना लागली आहे। मात्र नुकतीच अभिनयच्या चाहत्यांसाठी एक मोठी गुड न्यूज समोर येत आहे। मित्रांनो, अभिनेता अभिनय बेर्डे हा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात असून लवकरच हे दोघेही लग्नबंधनात अडकणार आहेत। येत्या 2026 मध्ये ते मोठ्या थाटामाटात लग्न करणार आहेत। तर मित्रांनो, तुम्ही दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या सुनबाईला पाहण्यात उत्सुक आहात का? कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि अजून तरी मराठी कलाविश्व या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील। धन्यवाद।